एका गावामध्ये कीर्तन सुरू असते आणि कीर्तनकार रंगात येऊन असं कीर्तन सांगत असते. आणि कीर्तनामध्ये कसं असते, काहीतरी कथा गोष्ट सांगितल्याशिवाय असं तिखट मीठ लावून मसाला लावून गोष्टी सांगतात कीर्तनकार. आणि मग एक गोष्ट सांगत असतात आणि गोष्ट सांगता सांगता ते काय म्हणतात की मी जीवनामध्ये 3 लोकांना दुर्दैवी मानतो. लोक म्हणू लागले, कोणते 3 लोकांना दुर्दैवी मानतो? 3 प्रकारच्या लोकांना दुर्दैवी मानतो. मग कोणते 3 प्रकारचे लोक? त्याने सांगितले की ज्याच्याकडं घरी घालायला नवीन कपडे आहेत पण ते जुने कपडे घालतात, लय लोक दुर्दैवी हो, लय लोक दुर्दैवी. दुसरे, ज्याचं घर अन्न धान्यानं भरलेलं आहे आणि ते लोक उपाशी राहतात, त्या लोकांना सुद्धा मी दुर्दैवी मानतो. आता गावचे लोक कान टवकारून ऐकायला लागले. आता तिसऱ्या प्रकारचा दुर्दैवी कोण सांगा प्रभू म्हणायला लागले. हा मग म्हणला, एकदम शांत झाला. तिसऱ्या प्रकारच्या लोकांचं नाव कसं सांगू? हा कंठ दाटून आला. कसं सांगावं लोकांना तिसऱ्या? सांगा प्रभू सांगा. लोक असं डोळ्यात कानात प्राण आणून ऐकायला लागले. सांगा तिसऱ्या प्रकारचे दुर्दैवी लोक कोण? हा म्हणला, तिसऱ्या प्रकारचे दुर्दैवी लोक ते आहेत म्हणला जे खिशात पैसे असून सुद्धा बायकोच्या धाकानं दारू पित नाहीत म्हणलं. असं म्हणलं की सगळ्या गावचे लोक रडू लागले.